साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर महानगरपालिकेतील पात्र घंटागाडी कामगारांना मोठा दिलासा देत औद्योगिक न्यायालयाने 229 कामगारांपैकी 119 कामगारांना कायम करण्याचे आदेश दिले आहेत। हा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवार 30 एप्रिल 2026 रोजी जाहीर झाला। निर्णयानंतर संबंधित कामगारांनी डॉ. आंबेडकर चौकात जल्लोष साजरा केला। महानगरपालिकेत 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत घंटागाडी कर्मचारी कार्यरत होते। प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना बेकायदेशीररित्या बडतर्फ केल्याचा आरोप करत कामगारांनी औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला होता। या प्रकरणी उच्च न्यायालयाने तपासणी करून निर्णय घेण्याचे निर्देश दिल्यानंतर औद्योगिक न्यायालयाने सविस्तर सुनावणी घेतली। न्यायालयाने सर्व पुरावे तपासून तसेच 119 कामगारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन हा निर्णय घेतला। पात्र कामगारांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करून पदनिर्मितीसाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे 2 महिन्यांच्या आत पाठवण्याचे तसेच शासनाने मंजुरी दिल्यानंतर 3 महिन्यात संबंधित कामगारांना कायम ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। याशिवाय महानगरपालिकेकडून अनुसूचित कामगार प्रथेचा अवलंब झाल्याचे नमूद करत ती प्रथा त्वरित थांबवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले। या प्रकरणासाठी कामगार नेते श्रीशैल गायकवाड यांनी गेल्या 8 वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला। ॲडव्होकेट मेहत्रस यांनी कायदेशीर बाजू सांभाळली तसेच कामगार प्रतिनिधी दयानंद चंदनशिवे, यल्लप्पा उडाणशिवे, सूरज तोरणे, मलिक ओहळ, भाई सोनकांबळे, भारत क्षीरसागर आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली। या निर्णयामुळे संबंधित कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या कायमस्वरूपी नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे।